पेपरची परीक्षा सुरू झालेली आहे आणि आज 1 जुलै 2025 पहिल्या दिवसाचा दुसऱ्या सत्रातला पेपर नुकताच संपला आहे आणि आपण आहोत परीक्षा केंद्राबाहेर। आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या पेपरविषयीच्या प्रतिक्रिया। नमस्ते मॅम, काय नाव आपलं? माझं मनीषा इंगळे। मॅम आपलं काय नाव? अर्चना जाधव। कसा होता मॅम पेपर आजचा? आजचा पेपर छान होता, इझी होता। म्हणजे इंग्लिश जे होतं ते बऱ्यापैकी इझीच होतं, मराठी पण इझी होतं आणि राहिला तुमचा GS वगैरे ते पण बऱ्यापैकी मॉडरेट होतं। आणि जो रिझनिंग आणि कॉन्टचा भाग आहे तर रिझनिंग तुम्हाला वेळ खाऊच आहे। कॉन्टला सुद्धा तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन येतातच आणि त्याच्यामध्ये ते खूप लेंदी आहे की त्याच्यात वेळेचं नियोजन झालं पाहिजे। जो शेवटचा सेक्शन असतो त्यात वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग थोडं प्रॉब्लेम। मॅम काय नाव आपलं? माझं नाव गौतमी जाधव। कसा होता आजचा पेपर? व्यवस्थित होता, चांगला होता, बाकी काही विशेष नव्हतं एवढं। मराठी आणि इंग्रजी ग्रामर कसं होतं? इंग्रजी ग्रामर थोडंसं हार्ड लेवल होतं, मराठी इझी होतं, ज्याच्यात लिंग बदला होतं, परत पॅसेज आलेले होते, वर्तमान काळ आलेला होता, भविष्यकाळ आलेला होता, वर्तमान काळ आलेला होता, लिंग बदला आलेलं होतं। इंग्लिश ग्रामर थोडंसं हार्ड होतं, इतकं पण डिफिकल्ट नव्हतं, पण ठीक होतं। इंग्लिश ग्रामरमध्ये पॅसेज होता, फिलिंग द ब्लँक्स होत्या, एरर होता, बस इतकं होतं। आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे होते? बुद्धिमत्तेपेक्षा आपलं मॅथ जास्त आलेलं होतं, ज्याच्यात कंपाऊंड इंटरेस्ट होता आलेलं, सिम्प्लिफिकेशन आलेलं। हिस्ट्रीचे प्रश्न कसे होते? हिस्ट्रीचे प्रश्न छान होते, जसं की आलेलं होतं येसुबाईंच्या मिस्टरांचं नाव काय आहे, त्याच्यानंतर पूर्ण याच्यात जो FDI-मध्ये आपलं कोणतं राज्य पुढे आहे ते प्रश्न आलेला होता। त्याच्यानंतर चालू घडामोडींसंदर्भात जे काही प्रश्न होते ते साधारणतः किती महिन्यांपर्यंतचे होते? मला मार्च, मे आणि जूनचा आलेला होता, म्हणजे लेटेस्ट आलेले होते, त्याच्या आधीचं तर काही नव्हतं एवढं वाटलेलं मला। आणि गणिताचे प्रश्न? जॉग्राफीवर 3 प्रश्न होते, जसं नद्यांवर प्रश्न होते की महाराष्ट्र त्या नद्या कुठे वाहतात, काय काय होतं ते आलेलं होतं। आणि गणिताचे प्रश्न कसे होते? हार्ड होते की? गणिताचे काही क्वेश्चन हार्ड होते, जसं की सिम्प्लिफिकेशन होतं ते जास्त इझी होतं, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं। आणि जे लेंथली होते क्वेश्चन ते थोडेसे अवघड वाटले, जे सॉल्विंगला किचकट होते। अच्छा, म्हणजे सगळ्यात जास्त वेळ जास्त हो, मॅथ रिझनिंगला खूप जास्त मॅथ रिझनिंगला फार जास्त टफ होतं आहे, कारण टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे, बाकीच्या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित होतं आहे। एकंदरीत सगळ्या पेपरची काठिण्य पातळी कशी होती? तेच सांगितलं मॅडम, जास्त टफ पण नव्हता, जास्त इझी पण नव्हता, एकदम पेपर मिडियमला होता। राष्ट्रपती राजवट तो एक क्वेश्चन होता पॉलिटीचा। त्यानंतर अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला तो एक क्वेश्चन होता करंटचा। त्यानंतर जे काही महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहे हा एक क्वेश्चन होता। काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तो एक क्वेश्चन होता। त्यानंतर सायन्सवरती 2 क्वेश्चन होते, जे काही विद्युत त्यापासून कोणती इलेक्ट्रिसिटी असा काही क्वेश्चन होता। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे काही तालुके दिलेले होते यामधील पुणे जिल्ह्यातील तालुके ओळखायचे होते। आणि त्यानंतर अशा लेवलचा ठीक आहे। आणि चालू घडामोडींसंदर्भात काय होतं? GDPचे जे काही इकॉनॉमीचे 2 क्वेश्चन होते मॅडम, 24-25चे, आणि त्यानंतर ते 2 होते करंटचे। येस। एकंदरीत सगळ्या पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती? मीडियम लेवलचं होतं मॅडम। हो, मीडियम होता पेपर। थँक्यू सर, तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।